नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल आपण कर्नाटकमध्ये होतो. आज आता आपण पुन्हा एकदा तमिळनाडूमध्ये काय चाललंय त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. खरं तर सध्या सगळ्या देशाचं लक्ष ज्या राज्यांकडे लागलंय त्यापैकी तमिळनाडू हे एक प्रमुख राज्य आता आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा त्यांचे अगदी आता तरुण तडफदार सहकारी अण्णामलाई असतील, तर या सगळ्या लोकांनी तमिळनाडू अक्षरशः पेटवून काढलेला आहे, ढवळून काढलेला आहे. त्यामुळे तिथे भाजप काय करणार आणि स्टालिन यांच्या पक्षाचं काय होणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. पण गेल्या महिनाभरातल्या एकूण सगळ्या घटना घडामोडी लक्षात घेता स्टालिन आणि त्यांचा DMK हा पक्ष मात्र बॅकफूटवर आता जाताना दिसतो आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी ज्या पद्धतीनं सनातन विरोधात सातत्याने भूमिका घेत आहेत आणि त्या संदर्भामध्ये कोर्टात ते गेले असताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा एक फटकार लगावली आणि ते प्रकरण अजून तापतच आहे. एकीकडे ते होत असताना DMK हा खरं तर आपण जर बघितलं, सत्तारूढ जरी पक्ष असला तरी DMKचा पारंपरिक जो काही एक भाग आहे हा म्हणजे वरचष्मा हा उत्तरेत सर्वाधिक आहे, मध्य भागातही आहे आणि दक्षिणेमध्ये अण्णा द्रमुक हा खरं तर पारंपरिकदृष्ट्या फार मोठा असा प्रभावशाली राहिलेला घटक आहे. अण्णा DMKचे शकल झाल्यासारखीच जवळजवळ परिस्थिती आहे. म्हणजे पलानीस्वामी वेगळे, पनीरसेल्वन वेगळे, त्यांचे शिवासारखा एक नेता आहे तो वेगळा, असे त्यांचे ते शशिकला अजून वेगळ्या, त्यांचे जे भाचे आहेत दिनकरन ते वेगळे. तर असे सगळे गट तट वगैरे हे सगळं तिथे अण्णा द्रमुकचंच आधी घरचं झालंय थोडं, अशी परिस्थिती आहे. मग भाजपबरोबर आपण आघाडी करायची की नाही हाही एक भाग त्यांच्याकडे चर्चेत होता आणि ते आघाडी करायची नाही या निर्णयापर्यंत आले. त्यालाही खरं तर माझं थोडंसं वेगळं निरीक्षण आहे, पण ते आपण नंतर बघू. तर अशात उत्तरेमध्ये आपण बऱ्यापैकी भाजपला चेकमेट करू शकू अशा भ्रमात द्रमुक होता. जे द्रमुकचे नेते स्टालिन हे होते आणि त्यांनी उत्तरेत विशेषतः अतिउत्तरेत जो भाग आहे सगळा म्हणजे बंगळूर किंवा आंध्रला लागून असलेला जो तमिळनाडूचा भाग आहे, या सगळ्या पट्ट्यामध्ये पट्टाळी मक्कल काची, म्हणजे आपल्याकडे त्याचं पट्टली मक्कल कच्छी असं काहीतरी वेगळं नाव येतं, तसं नाही आहे. ते पट्टाळी मक्कल काची असं त्या पक्षाचं नाव आहे. डॉक्टर एल रामदास यांनी स्थापन केलेला हा पक्ष खरं तर तो पूर्वी वन्यार संघम असं त्याचं नाव होतं आणि सामाजिक संघटना अशी होती. डॉक्टर एल रामदास यांनी त्याचं पट्टाळी मक्कल काची या पक्षात रूपांतर केलं. हे वन्यार समाज हा उत्तरेत फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तो खरं तर थोडा सनातन विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. तमिळनाडूमध्ये जे धर्मांतर होतं, मग ते ख्रिश्चन असेल किंवा मुस्लिम असेल, त्याला कडवा विरोध करणारा कुठला जर समाज असेल तर तो हा वन्यार समाज आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाजप तिथे आत्ता काही स्थान मिळवू पाहतो आहे, परंतु यापूर्वी द्रमुक असेल किंवा अण्णा द्रमुक असेल या दोन पक्षांच्या वळचणीलाच या खरं तर पट्टली मक्कल काचीला म्हणजे PMKला कायम जावं लागलं. त्यांच्या अनेक ध्येयधोरणांना जरी त्यांनी पाठिंबा दिला असला तरी सुद्धा धर्मांतराच्या बाबतीत मात्र त्यांनी कायम म्हणजे आधी करुणानिधी असतील आणि नंतर अम्मा असतील, तर त्या दोघांच्या या धोरणांना मात्र त्यांनी कायम विरोध केलेला. आणि आता तर करुणानिधी किंवा अम्मांच्या पाठोपाठ स्टालिन आणि उदयनिधी सत्तेवर असताना त्याला काही वेग येताना दिसतोय धर्मांतराच्या घटनांना. त्याला कठोर विरोध करणारा पक्ष म्हणून खरं तर हा वन्यार संघम म्हणजे पट्टली मक्कल काची या पक्षाकडे बघायला हरकत नाही. तर या पट्टली मक्कल काचीबरोबर युती करण्यासाठी स्टालिन अतिशय धडपडत होते किंवा मग अण्णा द्रमुकनेही ते प्रयत्न सुरू केलेले होते. परंतु भाजपनी ज्या पद्धतीनं एकूण हा सगळा प्रश्न हाताळला आणि एका रात्रीत पट्टाळी मक्कल काचीच्या जे आता जे प्रमुख आहेत डॉक्टर अंबुमणी रामदास, तर तेही पूर्वी केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. पेशानं खरं तर ते पूर्वी डॉक्टर होते आणि आता ते राजकारणातले डॉक्टर झालेले आहेत. तर त्यांच्याबरोबर युती केली आणि उत्तरेतले 10 जागा, म्हणजे तेवढी पट्टाळी मक्कल काचीची मागणीसुद्धा नव्हती, अशा 10 जागा लोकसभेच्या भाजपने त्यांना देऊ केल्या. त्यामुळे एका रात्रीत तमिळनाडूतली समीकरणं पुन्हा बदलून गेलेली आहेत. कारण या 10 जागां ज्या सगळ्या आहेत म्हणजे उत्तरेत खरं तर अतिउत्तर तमिळनाडू वन्यार समाज मोठा आहे, प्रभावी आहे आणि त्यात पुन्हा या 10 जागा त्यांना दिल्या गेलेल्या आहेत.
त्यामुळे हा समाज आता पुन्हा मोठ्या प्रमाणावरती NDA यांच्या घटकाच्या बाजूनी आता उभा राहिलेला आहे आणि त्यातही पुन्हा सनातन विचारांना मानणारे सगळे हे असल्यामुळे आणि भाजप तिथं तो विषय घेऊन पुढे येत असल्यामुळे हे बऱ्यापैकी रसायन एकसंध झालं आहे. दक्षिणेमध्ये अण्णामलाईंनी आपण मागच्या एका एपिसोडमध्ये बघितलेलं आहे की मदुराईपासून ते कन्याकुमारीपर्यंत खरं तर अण्णामलाईंनी सगळ्यात पहिला आव्हान जे उभं केलं ते सगळं त्या प्रदेशातून उभं केलं आणि नंतर ते हळूहळू त्यांची यात्रा घेऊन उत्तरेत चेन्नईकडे आलेले होते. आज परिस्थिती अशी आहे की दक्षिण तमिळनाडूमध्ये इथे अण्णा द्रमुक मोठ्या प्रमाणावरती भक्कम होता. तिथले अनेक आमदार हे राजीनामे देऊन किंवा हे करून किंवा माजी आमदार हे भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे तिथं खरं तर अण्णा द्रमुकलाच एक मोठा फटका बसला. त्याची खूप नाराजी ही पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांनी व्यक्त केलेली होती, पण भाजपकडे त्याला फार काही भीक घातली नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वीच कोइंबतूरमधल्या एका माजी काँग्रेस आमदारांनी महिला आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आता भाजपकडे वळणाऱ्यांची संख्या तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे स्थानिक नगरसेवकांपासून ते आमदारांपर्यंत अशा संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे. जेव्हा राजकीय भवितव्य दिसतं तेव्हाच अशा स्वरूपाच्या पक्षांतर होत असतात. हे जर लक्षात घेतलं तर तिथं हा बदल हा आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने जाणवणार आहे. आणि ज्या उत्तरेतल्या मतदारसंघांच्या बळावरती स्टालिन तिथे काही करू पाहत होते, तिथे आता पट्टळी मक्कल काशीचं आव्हान स्टालिन यांच्या पुढं उभं राहिलेलं आहे. त्यामुळे जिथं त्यांचा प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रामध्ये सुद्धा एक तगडा आव्हान आणि दक्षिणेत जिथे पक्षाला फार संधी मिळण्याची शक्यता वाटत नाही तिथे भाजपचा पगडा हे चित्र विसंगत जे आहे. तर अशा एका राजकीय कोंडीमध्ये आता स्टालिन आलेले आहेत. अर्थात हे फक्त राजकीय आहे अशातला भाग नाही. द्रमुकचेच एक पदाधिकारी साधारण 2,500 कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये फरार झाला आणि त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. ते प्रकरणही आता तिथं मोठ्या प्रमाणावरती गाजत आहे. त्या नेत्याचे अनेक लोकांबरोबरचे फोटो आणि काही सगळ्या गोष्टी या व्हायरल झाल्यामुळे त्याहीमुळे खरं तर हे पिछाडीवर गेलेले आहेत की त्याचं काय उत्तर द्यायचं. कारण त्याला तर पकडलेलं आहे. त्याचे खूप सारे एव्हिडन्सेस म्हणजे असं म्हणतात की त्याची खबरबाज जी आहे ती एकतर CIA आणि ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणांनीच खरं तर आपल्याला पुरवलेली होती आणि त्याच्यामुळे या माणसाचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. त्यामुळे त्याला स्टालिन आता फार काही त्या मुद्द्यावरती भाजप सरकारवरती आरोप करू शकत नाहीत. अशी त्यांची खरं तर ती एक कोंडी होऊन बसलेली आहे. दुसरं, उदयनिधी ज्या भूमिका घेऊन किंवा जे वादग्रस्त वक्तव्य करतात त्याचे सुद्धा पडसाद हे उमटत आहेत आणि त्याच्या सुद्धा फटके द्रमुकच्या नेत्यांना स्थानिक ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे उदयनिधीला आवरा अशी मागणी दबक्या आवाजात का असेना पण स्टालिन यांच्याकडे ही केली जाते. आणि आता पुन्हा एकदा घराणेशाही हा विषय द्रमुकच्या संदर्भात चर्चेत आलेला आहे. खरं तर द्रमुक ही एक चळवळ होती. पेरियार यांनी उभी केली त्यावेळी ती एक चळवळ होती. तो काय घराणेशाहीचा पक्ष होता अशातला भाग नाही. मग यात ही चळवळ सर्वदूर करणं आणि तिचा बोलबाला होऊन तिचं राजकीय पक्षात रूपांतर होणं या सगळ्या टप्प्यामध्ये करुणानिधी आणि MG रामचंद्रन यांनी फार मोलाची भूमिका बजावली. MG रामचंद्रनना बाजूला करून पेरियार यांच्या पश्चात करुणानिधींनी हा पक्ष संपूर्ण ताब्यात घेतला आणि तिथून चळवळीचं रूपांतर घराणेशाहीच्या पक्षात झालं. आणि आता यावेळच्या उमेदवारीमध्ये दयानिधी मारन असतील, मुरासोळी मारन यांचे चिरंजीव दयानिधी मारन आहेत, स्टालिन यांच्या भगिनी आहेत. म्हणजे असे सगळे घरातल्याच 6 जणांना उमेदवारी इथे दिली गेलेली आहे. आणि जे आधीचे नेते जे होते आधीचे खासदार तर त्यांच्याच चिरंजीवांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. अशी 9 हे आहेत. त्यामुळे त्याची सुद्धा एक काही आपण ज्याला म्हणूया की पक्षांतर्गत जे तरुण नेतृत्व आहे तर ते त्याला विरोध करते की आम्हाला संधी मिळाली पाहिजे. म्हणून म्हणजे एकेकाळी जे हे करुणानिधी हयात असताना म्हणजे त्यांच्या उत्तरायुष्यामध्ये अगदी करुणानिधी विकलांग होत होते त्यावेळेला खरं तर करुणानिधींनी पक्षाच्या जे द्रमुकच्या युवा आघाडीची सूत्र स्टालिन यांच्याकडे दिली होती आणि याच युवा आघाडीच्या बळावरती स्टालिन यांनी संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला. हा इतिहास काही फार जुना नाही, हा अगदी ताजा इतिहास आहे गेल्या 5-10 वर्षांना.
अशा युवा आघाडीला हाताळण्यात द्रमुकला म्हणजे स्टालिन यांना विशेषतः अपयश येते आणि त्या आघाडीवरती उदयनिधी फार काही करू शकत नाही आहेत. म्हणजे ज्या सक्षमतेने स्टालिन यांनी युवा आघाडी हाताळलेली होती असं कुठलंही दर्शन उदयनिधी घडवू शकलेले नाही. आणि अशा युवा आघाडीमधूनच स्टालिन यांच्या कार्यपद्धतीविषयी उदयनिधी यांच्या भूमिकांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. म्हणूनही स्टालिन आता अडचणीत यायला लागलेले आहे. याचा अर्थ उद्याच्याला लगेच तिचं काहीतरी सत्ता बदल किंवा अगदी गणित फिरलं असं होणार नाही. परंतु जिथं भाजपला शिरकावच मिळत नव्हता तिथे भाजपला आता मोठ्या प्रमाणावरती त्यांचं एकतर मतदानाची टक्केवारी वाढेल हे स्पष्ट आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जागा त्यांना मिळतील. म्हणजे एंट्री इन टू गेटवे तर कर्नाटकने दिलेला होता, पण आता तिथे बऱ्यापैकी सायझेबल अमाऊंटमध्ये भाजप तिथे रिप्रेझेंट करेल असं चित्र निर्माण झालेलं आहे. हे जेवढं अण्णामलाईंचं यश आहे तेवढंच हे द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांच्या नेतृत्वाचं म्हणजे अण्णांच्या पश्चात अण्णा द्रमुक जी झालेली शकलं आणि करुणानिधींच्या पश्चात स्टालिन यांना पक्ष योग्य पद्धतीनं हाताळता न येणं अशा पातळीवरती नेतृत्वातले कमतरतेमुळे सुद्धा भाजपला तिथे बऱ्यापैकी संधी मिळते आहे. हे चित्र आत्ता तिथे दिसतं आहे. 4 जूनला तिथे काय जेव्हा निकाल लागतील तेव्हा तिथे काय होईल आपल्याला कळेलच. परंतु तमिळनाडूतलं राजकारण हे या पातळीवरती खूप वेगाने बदलतंय. पट्टळी मक्कल काची भाजपबरोबर येणं हा त्यातला एक वेगळा टप्पा. कारण जसं मी आधी सांगितलं सनातन विचार आयुष्यभर जपणारा हा समाज आता भाजपबरोबर आलेला आहे. त्यामुळे हे सुद्धा तिथल्या राजकारणाला वेगळं वळण देणार आहेत. आणि बघा की एक संदर्भ फक्त इथे सांगतो की पट्टाळी मक्कल काची या पक्षाची जेव्हा स्थापना रामदास यांनी केली म्हणजे तिथे सगळे द्रविड चळवळ अशी घेऊन कायम तिथे उतरलेले आहेत. म्हणजे अण्णा द्रमुक किंवा द्रमुक हे तिथले प्रमुख जे पक्ष आहेत त्यांच्या नावातच द्रविड असं आहे. डॉक्टर एल रामदास यांनी मात्र हे द्रविडी राजकारण किंवा द्रविडी संस्कृती ही नाकारली. आमची वडनेर संस्कृती वेगळी आहे हे त्यांनी सांगितलं आणि ती सनातन संस्कृती आहे हे त्यांनी कधीही लपवलं नाही. हा संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर भाजप आणि पट्टाळी मक्कल काची एकत्र येणं याचे वेगळे संदर्भ जे द्रविडी राजकारणाला खोब असताना हे वेगळे संदर्भ सुद्धा आपण त्या पद्धतीनं लक्षात घेऊ शकतो. म्हणून तमिळनाडूचं राजकारण अभ्यासणं हा एक वेगळा आनंद आहे. मित्रांनो, आमचा हा एपिसोड, आमची माहिती, आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.